त्या रिंगच्या शेजारी 3 पट्ट्या येतात. एक पट्टीवर तारीख लिहिली जाते, ती तारीख माहिती असू द्या, काय लिहिलं जातं आणि कसं असतं ते माहिती असू द्या. त्या टाकीला 3 पट्ट्यावर तिथं काय लिहिलंय बघा, ह्या जाग्यात B26 काय लिहिलंय इथं B26 लिहिलंय. पहिलं तुम्हाला B चा अर्थ सांगतो. वर्षाला 12 महिने असतात, त्याच्यात विभागण्या 4 केलेल्या आहेत, A B C D. ए लिहिल्याला ज्या वेळेला दिसेल तेव्हा ती टाकी कधी चालणार आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत चालणार आहे. ए लिहिल्याला असेल तर. बी लिहिल्याला असेल तर एप्रिल मे जून पर्यंत टाकी चालणार आहे. सी लिहिला असेल तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी लिहिलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. म्हणजे वर्षाला महिने किती असतात, 12 महिने असतात. त्याच्यात विभागण्या 4 केलेले ए बी सी डी आणि त्याच्या पुढे येत असतो तो साल येत असतो. आता या ठिकाणी काय लिहिलंय, B26 लिहिलंय म्हणलं तर ही टाकीचं लोखंड कवापर्यंत चालणार आहे, जून महिन्याच्या 2026 पर्यंत त्याचं लोखंड वापरायला येणार आहे, नंतर स्क्रॅप मध्ये जाणार आहे. मग टाक्या घेताना आपल्याला कोणत्या घ्यायच्या, एबीसीडी चेक करायचा आहे. 25 च्या पुढच्या अक्षर घ्यायचे, 25 26 27 28 30 चालतंय. पण त्याच जागी जर 24 लिहिला असेल 23 लिहिला असेल तर त्या टाक्या एक्सपायरेट झालेल्या असतात, ते घ्यायला बघू नका. एक्सपायरेटची माहिती कळली का तुम्हाला? हो. आता दुसरी सूचना याच्यावर काय लिहिलंय बघा टाकीवर, डिलीवरी लेते समय सील और वजन की जांच करे. दुसरी सूचना काय लिहिलंय, ही टाकी घेताना ह्याचं सील तपासून घ्या आणि वजन करून घ्या. आजपर्यंत टाक्या घेताना कोणी वजन करून घेतलेत का? ही टाक्या वजन करून घेत नाही. मग राहिला प्रश्न सीलचा, तर सील तरी चेक करून घेणं काळाची गरज आहे. हे कशा प्रकारे सील तपासून घेतलं जातं आपल्या घरात? 90% लोकांना विचारलं की टोपणाच्या शेजारी पेपर लावलेला दिसला की आपण सील आहे म्हणून आपण टाक्या घेतो. पण जी कंपनी ह्या टाकीमध्ये गॅस भरत असते, पांढऱ्या टोपणाला किंवा पेपरला कंपनी कधी सील म्हणत नाही. हे पांढरा टोपण म्हणजे काय, डस्ट कॅप आहे. कडेला जे पेपर येतं ते डस्ट पेपर आहे. म्हणजे नॉबवर का बसवलं जातं की कंपनीत भरलेल्या गॅसच्या टाक्या आपल्या गावापर्यंत येताना त्या टाक्या वातावरणानुसार येतात. ह्याच्यामध्ये धूळ कचरा माती जाऊ नये, उन्हानं जास्त टाक्या गरम होऊन रस्त्यामध्ये सिलेंडरचा स्फोट घडू नये आणि टाकी जर लिकेज असेल तर एखादा धोका भडका स्फोट होतो. जिथं जास्त दिवस झालेली टाकी आहे ते लवकर टाकी संपायला बघते लिकेज असल्यावर, ते चेक करून घेणं गरजेचं आहे. मग या पांढऱ्या टोपल्याला काय म्हणतात, डस्ट कॅप. कडाला जे पेपर येतं त्याला डस्ट पेपर म्हणलं जातं. मग सील कशाला म्हणलं जातं की ह्याच्या आतमध्ये एक लबरी वायसर असतो. तो काळ्या कलरचा तर असतो किंवा निळ्या कलरचा लबरी वायसर असतो. तो चांगला दिलाय का चिरलेला दिलाय तो फक्त टाकी घेताना चेक करायचा. तर का करायचं आपण चेक, कंपनी पाठवत नाही का चेक करून, आपण घरात का करायचं की एका ट्रक मध्ये 350 सिलेंडरच्या टाक्या येत असतात. हे टाक्या ट्रक मधनं कशा उतरवल्या जातात, कधी कोणी बघितलंय का? कशा उतरवल्या जात असते ट्रक मधनं? एक तरी ट्रक मधनं फेकून तरी दिल्या जातात किंवा ट्रक मधनं ढकलून तरी दिल्या जातात. जमिनीचा माल रप्पकन आपल्या टाकीला लागलं की आत लावायचं. कधी तिरका होतो तर कधी चिरला जातो. 10 टाक्याच्या मागे 5 ते 6 टाक्या इथून लिकेज आले. मग ते चेक कसं करायचं आपण? एखादी मोटरसायकल पंक्चर झाली की आपण डोळ्यांनी बघितलंय की टुपामध्ये हवा भरतात आणि पाण्यामध्ये बुडवतात. बुडबुड्या यायला लागल्यावर आपण पंक्चर ओळखतो. तसं टाकी घेताना पांढरं टोपण काढायचं आणि 2 थेंब फक्त पाणी टाका. चांगला सिलेंडर असेल तर एक फुगा एक बुडबुडी येत नाही आणि लिकेज राहिलं तर फुगे बुडबुडे यायला चालू होते. त्याच्यावर किती बसतं बघा, 1 ते 2 थेंब पाणी बसतं. हे 2 थेंब टाकल्या कळतं सिलेंडरचं वायसर आपल्याला कसं दिलेलं आहे. आज मला सांगा, आपल्या घरात 5-10 वर्षापासून गॅस आहे. मग या गॅसच्या टाकीमध्ये कंपन्या काय भरत असतील, काय असेल या टाकीमध्ये? पूर्वीपासून आपण काय म्हणत आलोय 10-20 वर्षापासून, गॅसच्या टाक्या आहेत म्हणजे मध्ये गॅसच भरलेला असतो. तो गॅस कसला असतो कुणी बघितलाय का? ह्या लायटर मध्ये जसं लिक्विड दिसतं असं
असं लिक्विड भरलं जातं. ह्याच लिक्विडला LPG म्हणलं जातं. लिक्विड बाय पेट्रोल म्हणलं जातं. आणि या LPG मध्ये काय दोन केमिकल मिक्स असतात. एक मेटल नावाचा केमिकल आहे, गंधक नावाचा केमिकल आहे. केमिकल हवेपेक्षा जड आहे. इथं जर लिक्विड बाहेर आलं तर ते वर जात नाही, जमीन लेवलला येतं. म्हणून तर गॅस एजन्सी वाले वरडून सांगतात की किचन कट्ट्यावर स्वयंपाक करा, शेगड्या खाली घेऊन स्वयंपाक करू नका. का? हे लिक्विड वर जात नाही तर जमीन लेवलला येतं. मग प्रत्येक टाकीमध्ये हे लिक्विड किती भरलं जात असतं? 14 किलो 200 ग्राम प्रत्येक टाकीमध्ये हे लिक्विड भरलं जातं. आणि 14 किलो भरायला 3 मिनिटाचा फक्त वेळ लागतो. का? ह्याला 660चा प्रेशर दिलेला आहे. पण एवढा प्रेशर का दिलाय आणि कशासाठी एवढा प्रेशर दिलाय? की आपली टाकी सर्व शेगड्याला वापरता आली पाहिजे. आपल्या घरात कार्यक्रम असेल, लग्न असेल, शाळेचा भात असेल, हॉटेल धाब्याच्या मोठ्या शेगड्या असेल, सर्व शेगड्याला आपली टाकी चालावी म्हणून याला 660चा प्रेशर आहे. नॉबला जरासं मी टच करतो, येणारा स्पीड किती आहे बघा. फक्त जरा टच करतो ह्या नॉबला, किती स्पीड असतो बघा. आज मला सांगा पाणी जर बुडबुडा येणारी टाकी आपण घरामध्ये वापरत असेल आणि रोज जर ह्या रेग्युलेटरला आपण बंद चालू करत असेल तर बारीक बुडबुड्या येणारं बारीक लिकेज हे रेग्युलेटरच्या नॉब मुळे जास्त चिरलं जातं. आणि जास्त चिरल्यानंतर अशा प्रेशरनं गॅस येऊ शकतोय. अशा प्रेशरनं जर गॅस टाकीतनं बाहेर यायला चालू झाला तर 4 ते 5 मिनिटांमध्ये घरामध्ये सिलेंडर रिकामा होतो. स्वतः कंपनी म्हणते 1 किलो लिक्विड जेव्हा टाकीतनं बाहेर निघतं आणि ऑक्सिजन मध्ये मिसळतं हवेमध्ये, तेव्हा 1 किलो लिक्विड पासून 25,000 किलो गॅस तयार होतं. स्लॅबचं पक्का भर उडवण्यासाठी 1च किलो लिक्विड पुरेसा आहे. आणि टाकीमध्ये किती गॅस असतो? 14 किलो 200 ग्राम. सगळं जर बाहेर आलं तर 3,60,000 किलो गॅस तयार होईल. उभा एखादा सिलेंडरचा स्फोट झाला तर 14 ते 15 मजली इमारत कोळसा करायची ताकद आहे. म्हणून ह्याला लाल कलर दिलेला आहे. ह्या सिलेंडरचा एखादा स्फोट झाला तर 2 किलोमीटर पर्यंत आवाज जात असतो, अर्धा किलोमीटर पर्यंत हादरा जात असतो, 100 फुटापर्यंत जाळाचा फवारा जातो. म्हणून ह्या टाक्याला कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय सिलेंडरला बॉम्ब घोषित केलेला आहे. आणि तो बॉम्ब आणून ठेवतो कुठं? आपण घरात ठेवतो. मग इथून पुढे टाक्या घेताना एवढं वायसर तपासून बघा. 5 रुपयाचा वायसर आहे आतमधला. आपलं घर 5 लाखाचं आहे का 50 लाखाचं आहे? टाकी पेटल्यावर बघणार आहे का ते? इथून पुढे फक्त एवढं वायसर चेक करा. आता दुसरं लिकेज आपल्या घरातला रेग्युलेटर. हे रेग्युलेटर बदलून किती वर्ष झाले कुणाला आठवतंय का? बऱ्याच घरामध्ये विचारलं की डायरेक्ट लोक सांगतात गॅस घेतल्यापासून आम्ही तोच वापरायला लागलो. मग ह्याची पण झीज होणार का नाही होणार? आपल्या घरात रात्री झोपताना बंद केले की पुन्हा फिरवून याला चालू सकाळी करतात. दिवसात 2 वेळा फिरवलं की महिन्यात 60 वेळा आणि वर्षाचा हिसाब केला तर 730 वेळा आपण याला बंद चालू करतोय. मग एवढ्या वेळा बंद चालू केलं की फिरवून त्या रेग्युलेटरच्या नॉबला एक गाळा पडलं की करकर आवाज यायला घरामध्ये रेग्युलेटर बघणे. फिरवताना अडकत जाम झाले आणि कायम घरामध्ये गॅसचा वास राहणे. त्याच्यामुळे रेग्युलेटर पेटल्यामुळे 30 ते 40% दुर्घटना वाढलेल्या आहेत. हे रेग्युलेटरला चेशी नंबर असतो. चेशी नंबर नुसार 3 वर्षात एकदा रेग्युलेटर बदलायचा. आपण जर रेग्युलेटर नाही बदलला आणि 4-5व्या वर्षी एखादा रेग्युलेटर पेटून जर घरात नुकसान झालं तर एजन्सी वाले सुद्धा भरपाई द्यायला बघत नाहीत. ते म्हणतात तुम्ही रेग्युलेटर बदलला नव्हता म्हणून हा अपघात घडलेला आहे, त्यामुळे रेग्युलेटर घरी सांगा 3 वर्षातला एकदा एजन्सी मधनं बदलून घ्यायचा. परवा आम्ही तामलवाडीमध्ये डेमो दाखवलोय. टाकीला रेग्युलेटर बसवलेला या जाग्यात किती वेळा ताकद लावा लागलो तर ते बटनच फिरीना झालंय. आम्ही म्हणलं ताई हे बटन फिरीना झालंय, तुम्ही चालू बंद कसं करता हो? त्यात का अवघड आहे म्हणले. घरातली पकड घेतले
मला सांगा, हे बटन जाम झालं म्हणून पकडायला फिरवायची वस्तू आहे का? फिरवताना जर कटकन तुटून हातामध्ये प्लास्टिक येऊ द्या, जेवढा इथं प्रेशर दाखवलं तेवढ्या प्रेशरने गॅस निघतो. चुकून जर आपल्या घरात त्या टायमाला दिवा लावलेला असेल, अगरबत्ती लावला असेल, त्याच्या संपर्कात जर गॅस आला तर एखादा धोका भडका स्फोट व्हायला बघतो. म्हणून रेग्युलेटर जास्त वर्ष वापरायचा नसतो. आता तिसरं लिकेज आपल्या घरातली पाईप 15-20 वर्षाखाली आपण या हिरव्याच पाईपा वापरायचो, पण या हिरव्या पाईपावर कंपन्यांनी बंदी घातली. का बंदी घातली असेल या हिरव्या पाईपाला? मसाल्याचा हात लागला, रात्री एखादा उंदीर कट केला तर सकाळचे पाटाचे स्फोट वाढले होते. गरम तवा किंवा गरम पातीला ह्याला चिकटावून ठेवलं की ह्या पाईपा पगळून चालल्या, ह्याच्यापासून धोके भडके स्फोट वाढले. म्हणून ह्या पाईपाला कंपन्यांनी बंदी घालून आता केसरी कलरच्या सुरक्षा पाईपा आपल्याला दिलेल्या आहेत. ते खरोखर सुरक्षित आणि चांगल्या पाईपा आहेत, पण 90% घरामध्ये शेगडी वापरायची पद्धत बदलल्यामुळे पाईप सुद्धा सुरक्षित राहिले नाही. आज मला सांगा, आपण शेगडीला ह्या जागेत पाईप जोडलेलो आहे. आपल्या घरामध्ये ह्या शेगडीवर रोजचा स्वयंपाक बनवतात. स्वयंपाक झालं की याच्यावर थोडं भाजी सांडलं जातं, पीठ सांडलं जातं, तेल सांडलं जातं, चहा दूध सांडलं जातं. शेगडी घाण होती. घाण झालेल्या शेगडीला स्वच्छ कसं करतात कधी बघितलंय का तुम्ही? कसं करत असतात स्वच्छ? थोडे पाणी टाकतात, साबण निरमा शिपडतात, दुकानात भांड्याची किसणी मिळते, त्या किसणीनं घासून घेतात, नंतर जग पाणी होतात. म्हणजे कॉमन झालंय. जसं लहान मुलाला साबण लावून आंघोळ्या घालतात, तसं शेगड्याला धुवायला बघतात. ऐका, गॅस घेतल्यापासून 10 ते 20 वर्षामध्ये एकदा तरी एजन्सीवाल्याला आपल्याला सांगितलंय का शेगडीला रोज साबण निरमा घालून पाण्यानं धुवा म्हणून? कधीही सांगितलं नाही. मग साबण निरम्याच्या पाण्यामध्ये केमिकल असल्यामुळं ते पाणी जर इकडं ठेंबर दिवसाला लागलं तर कालांतराने आतली तार कोटिंग गजली जाते, ह्या पाईपला चिरा पडायला चालू होतात, फिट बसलेलं ग्रीप घरामध्ये लूज होतं. आणि आपल्या घरात एक रोजची सवय असते, ह्या जागेतलं बटन हे चालू ठेवतात. भाज्या कुठं बनवतात? किचन कट्ट्यावर. आणि भाकरी चपाती बनवायला किचन कट्ट्यावर शेगड्या खाली घ्यायचं, नंतर वर ठेवायचं, दुधाला इकडं सरकवायचं, कधी इकडं सरकवायचं. त्या टायमाला जर ही ग्रीप निसटली आणि घरातल्या दिवाबत्तीच्या संपर्कात पाईप आली तर आज 70% घरामध्ये जिथं किचन आहे, गॅस आहे, त्याच ठिकाणी ते उघड बांधून ठेवलेलं आहे. कोण दिवा लावलेला असतं, कोण अगरबत्ती लावलेला असतं. अचानक पाईप निसटले, त्याच्या संपर्कात आले तर काय होईल? स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये सांगा, ह्या जागेत जर किल्प नसेल तर पहिलं म्हणायचं किल्प बसून घ्या लोखंडाचे. पाईपला 3 वर्षाच्या नंतर असं दुमडून बघितलं की लबराला चिरा पडायला चालू झालेल्या असतात. पाईपला दुमडून बघा, चिरा पडलेल्या असेल तर ती पाईप बदलून घ्यायचं. पाईपवर एक एक्सपायरीची तारीख असते, 5 वर्षातनं एकदा तरी पाईप बदलायचं. तसंच पाईपा 8-10 वर्ष कधीही वापरायला बघायचं नाही. चिरा पडल्यात म्हणून कधी चिकट टेप बांधून किंवा लब्बर बांधून तर कधीच पाईपा वापरायच्या नसतात. आता ही झाली पाईपची माहिती. आता मला सांगा, ह्या बटनाला दिवसातनं किती वेळा बंद चालू केलं जातं याचा हिसाब आहे का या बटनाचा? किती बी जोरानं बटन फिरवा, फिरलं जातं का हो बटन? काय करावं लागतं हे बटन फिरवण्यासाठी? आतमध्ये दाबावं लागतं. जोपर्यंत मध्ये आपण दाबत नाही तोपर्यंत बटन फिरलं जात नाही. मग हे मध्ये का दाबलं जातं की त्याच्या आत एक स्प्रिंग आहे, नॉब आहे, आणि स्प्रिंगला अडवण्यासाठी ह्या जागेत एक पितळाचा नट बसवलेला आहे कंपन्यांनी स्प्रिंगला अडवण्यासाठी. तर रोज आपल्या घरामध्ये उतू गेलेलं पाणी, धुल्यानं पाणी, स्वयंपाकाच्या हात या बटनाला लावतात. ती मळ साचली की 3-4 महिन्यानं, 6 महिन्यानं, वर्षानं पाणी लागून लागून ती स्प्रिंग गंजली की फुगली जाते. आणि फुगल्यानंतर हे बटन फिरवायला जाम जातात. आता बटन जाम चालले म्हणून कोणाच्या घरी स्वयंपाक थांबवल्याला बघितलो का आपण? काय करत असतात? बटन जाम झालं तरी जरा जोरानं, जरा ताकदीनं चालूच करतात, पण जाणारा लिक्विड इथून मध्ये जात असतोय.
हिटवर येत असतोय आणि बर्नेलकडे जाऊन बर्नेल पेटला जातो. तर इथं स्प्रिंग फुगल्यामुळे लिक्विडला पुढे जाऊ देत नाही. स्प्रिंग निसटल्यामुळे किंवा तुटल्यामुळे लिक्विड अंगावर आल्यामुळे महिला 30%, 40%, 50% भाजले जायले. मग आपल्या घरामध्ये शेगडीचं बटन फिरवायला जाम चाललं असेल, बारीक केल्यावर शेगडी विजत असेल किंवा लाल जाळ मारत असेल तर तसंच शेगड्या कधी वापरायच्या नाही. जसं 2 महिन्याला एकदा मोटरसायकल सर्व्हिसिंगला घेऊन जातात तसं कमीत कमी वर्षात एकदा तरी शेगडीला ड्रेसिंग करून किंवा सर्व्हिसिंग करून वापरायचा. आता 5वा लिकेज त्या बर्नेल मध्ये आहे. उतू गेल्यावर भडका किती होतो हे प्रॅक्टिकल प्रयोग मध्येच मी दाखवतो. आता टाकीपासून त्या शेगडीपर्यंत एकूण 5 लिकेज सांगितले. हे आपत्ती ऐकायला लक्ष द्या, आवाज कोणी करू नका. हे आपत्ती व्यवस्था अंतर्गत एक गॅस सुरक्षेची माहिती चालू आहे म्हणून तुम्हाला टाकीपासून शेगडीपर्यंत 5 लिकेजची माहिती सांगितली. हे धोके भडके स्फोट होऊ नये. पण या गॅस जवळ कोणी घरात असतात का दिवसभर? आज सरकारनं आपल्याला 2 धोक्याच्या वस्तू दिलेल्या आहेत. एक तर सांगितलं मी गॅसची टाकी, टाकीचा स्फोट झाला तर शेजारच्या 2-4 घराला नुकसान होतो. तसं अजून एक सरकारनं आपल्या घरात काय दिलंय धोक्याची वस्तू? दुकानात, मार्केटात, बाजारात पैसे दिलं तरी विकत मिळत नाही. दिवसभर नसलं किंवा 2 तास जरी घरात नसलं तरी आपल्याला करमत नाही. कोणत्याही मोबाईल दुकानात पैसे दिल्यावर मिळतो. बरोबर आहे सरांचा. इलेक्ट्रिक लाईट दिलेली आहे. लाईटीचा करंट लागू द्या, जाग्यावर माणूस मरतो म्हणजे धोक्याचे. दिवसभर घरामध्ये नसलं तरी आपल्याला करमायला बघत नाही आणि दुकानात पैसे दिले तरी मिळत नाही. कुणाच्या घरामध्ये खांबावरची लाईट डायरेक्ट पंख्याला किंवा टीव्हीला कधी डायरेक्ट जोडतात का? लाईट कुठं घेतो आपण? पहिल्यांदा मीटर मध्ये घेतो, शेजारी एमसीबी बसवतो, नंतर लाईटची फिटिंग करून घेतो. कधीतरी 1-2 वर्षामध्ये शॉर्ट सर्किट झालं, व्होल्टेज कमी जास्त झालं, वायरी स्पार्क झाल्या की ते फटका खाली पडतो. पण लाईटची सुरक्षा आपल्या सर्वांच्या घरामध्ये, त्याचे धोके भडके स्फोट होऊन काय सुरक्षा आहे का? पण गॅसेप इंडिया लिमिटेड कंपनीने एक सुरक्षा अभियान राबवून एक मशीनची जाहिरात चालू केली. आमचा विक्री उद्देश नाही, कुणी नाही घेतलं तरी चालतं. हे फक्त काम काय करतं मी फक्त दाखवणार आहे. फक्त 5 मिनिटात मशीन बसवायला पाना पकड मारतून काही लागत नाही. हे रेग्युलेटर घरामध्ये आपल्या कसं बसवलं जातं? पहिल्यांदा बटन आपल्या घरात त्याचं बंद केलं जात असतं. रेग्युलेटर त्या कडाच्या रिंगला वर उचललं जातं, साईडच्या रिंगला, आणि या टाकीवर इथं बसवलं जातं. बघा आता आपल्या ह्याचं काय काम आहे बघा. रेग्युलेटरचं काम काय दिसतंय का? आता आपल्या घरात बटन बंद असेल तर इकडे गॅस येतो का? बघा बटन बंद आहे तर या लागलाय का गॅस? इथं थोडस फिरवलं तर रेग्युलेटरचं काम काय बघा, जरा चालू करतो. आवाज जर कुणी केलं तर तुम्हाला महागारी वर्गावर पाठवतो. आवाज शांत बसा, माहिती ऐकून घ्या. काही धोका होत नाही, काही भडका होत नाही. तुम्ही तर तिथं लांब बसलाय, मी तर इथं गॅसच्या जवळ आहे का नाही? मी दाखवतो पण मला काय शांत, कुणी आवाज करू नका. आता बघा रेग्युलेटरचं बटन बंद आहे तर गॅस यायला लागलाय का? नाही. म्हणजे ज्या वेळेला आपल्या घरामध्ये बटन बंद असतं त्या टायमाला गॅस बाहेर यायला बघत नाही. ज्या वेळेला आपल्या घरामध्ये चालू असतं, ऐकायचं बटन ज्या वेळेला चालू असतं तर रेग्युलेटरचं काम काय असतं बघा. चालू केलं जरा चालू करतो. म्हणजे याला 2 कामं असतात, लक्ष द्या. बंद केलेला असेल तर गॅस बाहेर निघत नाही आणि चालू केलेला असेल तर गॅस बाहेर निघतो. आपल्या घरामध्ये सांगून ठेवायचं, स्वयंपाक झालं की रेग्युलेटरचं बटन बंद ठेवा आणि ज्या वेळेला स्वयंपाक बनवायचं त्याच वेळेला चालू करायचं. आपण जर बटन चालू ठेवलो, आपल्या रेग्युलेटर मध्ये फॉल्ट असेल, पाईपला चिरा पडलेला असेल, शेगडीत फॉल्ट असेल तर कुठून तरी गॅस निघायला बघत असतो बटन चालू ठेवल्यावर. पण आता ही मशीन काय काम करतंय बघा. सेम आपल्या रेग्युलेटर सारखंच बसवायची मशीन आहे, याला पाना पकड लागत नाही. पहिल्यांदा हे बटन बंद करायचं,
जसं रेग्युलेटरला रिंग आहे तसं हे रिंग वर उचलायची आहे रिंग आणि टाकीच्या ह्या नॉब वरती आपल्याला बसवायची आहे. आपण बसवलं. आता इथं लक्ष द्या. आता इथं बसवलं. आता पहिलं काम काय दिलंय, पाणी घातल्यावर टाकीतनं फुगे बुडबुडे येत असेल म्हणजे आपल्या टाकीचं वायसर खराब असेल, ते लिकेज थांबवण्यासाठी याला डबल लॉक कंपनीने दिले. आता इथं मशीन बसली म्हणलो, ऐका ही मशीन अजून बसली नाही, जरा हलवलं तरी मशीन निघली जाते डबल लॉक न केल्यामुळे. लगे हलवलं तरी निघली जाते का, आपण नुसतं अद्दर ठेवल्यामुळे. मग हे रिंग उचलून याच्यावर ते बसवायचं आहे. बसवलं की या साईडच्या रिंगला खाली प्रेस करायचा. प्रेस केलं की किती जात आहे बघा रिंग खाली. हो का, रिंग खाली गेली त्याच टायमाला बटन फिरतो, नाही तर बटन फिरलं जात नाही. आता मला सांगा, ह्या जाग्यात बटन आपण बंद ठेवलेलो आहे, इथं लायटर लावल्यावर लागेल का? बटन बंद आहे म्हटलं की गॅस बाहेर येत नसतो. येतो का बघा इथं? नाही येत का, तर बटन बंद आहे त्यामुळे गॅस बाहेर येत नाही. आता आपण काय करू, आपल्या रेग्युलेटर सारखं बटन थोडस चालू करून बघू. बघा इथं बटन आता मी बघा इथं बटन मी आता चालू केलोय. आता लायटर मारलं तर काय होईल? जाळ होईल. मग सगळ्यांची परमिशन असेल तर लायटर लावून बघू. ऐका, तुम्ही जर आवाज केला तर तुम्हाला माहिती कळणार नाही, फक्त शांत ऐका. बघा बटन चालू केलोय, लायटर जर लावलं तर गॅस येतो का बघा इथं. बघा हे बटन बंद केलं गॅस येत नाही आणि रेग्युलेटर सारखं बटन आपण चालू बी केलो तरी इथं गॅस सोडत नाही. का सोडत नाही मशीन? ह्या मशीनला सिस्टीम सगळी कंप्लीट पाहिजे. आता सिस्टीम कंप्लीट पाहिजे म्हणजे काय, ह्याच्यावर आपल्या घरातला हा रेग्युलेटर बसला पाहिजे. ह्याच्यावर रेग्युलेटर आपला आपण बसवलं. आता रेग्युलेटरचा बटन बंद आहे, मगाशी चालू केले की गॅस यालता. आता मशीनचं बटन चालू आहे, तर रेग्युलेटरचा पण बटन होता मी चालू केलोय. आता येतो का बघा गॅस इथं? नाही येत. काय येत नाही की अजून सिस्टीम कंप्लीट नाही. येतो का? नाही. मग अजून आपण शेगडीला पाईप निघलेली, शेगडीला पाईप पण जोडलोय. शेगडी बटन बंद असलेलं शेगडी बटन बी आता तुमच्या समोर चालू केलं. तुमच्या समोर शेगडी बटन फिरवलंय, रेग्युलेटरचं बटन फिरवलंय आणि मशीनचं बटन पण फिरवलंय. म्हणजे सगळे बटन चाललंय म्हणल्यावर इथं काय व्हायला पाहिजे, शेगडी पेटायला पाहिजे. पेटतोय का बघा इथं? का पेटत नाही? हो हो. आता इकडे लक्ष द्या. आपल्या सर्वांच्या घरामध्ये मोटरसायकल आहेत. नुसतं चावी फिरवल्या फिरवल्या कधी गाडी चालू होती का? नाही. आपण स्टार्टर तर दाबतो किंवा किक तर मारतो. तसं आपण इथं काय केलंय, नुसतं चाव्या फिरवलोय. रेग्युलेटरची चावी फिरवलोय, मशीनची चावी फिरवलोय आणि शेगडीची चावी फिरवलोय. मग चालू होईल का? नाही. पण टाकीतला गॅस पुढे जाण्यासाठी ह्या मशीनला सुद्धा परमिशन द्यावं लागतंय. परमिशन सकाळ संध्याकाळ द्यायची गरज नाही. फक्त नवीन गॅस टाकी आणून जोडतो त्याच दिवशी फक्त परमिशन द्यायचं, रोज परमिशन द्यायची गरज नाही. आता परमिशन म्हणजे काय, हे घड्याळ आहे. ह्या घड्याळाला फक्त 2 वेळा मध्ये दाबायचं आहे. दाबल्या दाबल्या जर तुम्हाला गॅसची टाकी भरून असेल तर हा लाल वरचा काळा काटा वरच्या पॉइंटला येऊन टेकतो. इथं वरचा पॉइंट आहे, इथं येऊन टेकतो. वापर जसा करायला सुरुवात होईल तसा तोच काळा काटा खाली 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 यायला बघतो. हिरव्यावर आलं की ह्या टाकीमध्ये गॅस 15% असतो, म्हणजे रिझर्व्हर लागलं. पुढे 3 ते 4 दिवस स्वयंपाक आपण बनवू शकतो हिरव्यावर आल्यावर. लाल वर आलं की टाकीतला पुरेपूर गॅस संपला. आता बघा परमिशन देतो, काळा काटा कुठे जाते हो का? 1 वेळा 2 वेळा. कुठं आला काळा काटा? इथं शेगडी हो का चालू झाली का रोजच्या सारखी? हो का इथं चालू झाली. हा आता इथं लक्ष द्या. तिथून पुढं ह्या टाकीमध्ये गॅस किती आहे आणि केव्हा संपणार आहे हे पूर्वी घरामध्ये कुणाला कळत नव्हतं. पण ह्या मशीन ज्या वेळेस कंपल्शन होते 2027 पासून, त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की टाकी संपली आहे का अर्धी आहे का भरून आहे, इथून पुढे कळणार आहे. आता मगाशी आपण बघितलो बऱ्याच घरामध्ये शेगडी घाण झालं की पाण्यानं शेगड्या धुवायला बघतात. धुण्याचं पाणी इकडल्या बाजूला लागतं आणि पाईप अचानक निसटली तर काय होईल घरामध्ये? स्फोट होईल.
असं जर स्वयंपाक करताना पाईप निघली तर स्फोट होत असेल तर चालू गॅस मध्ये पाईप काढून बघायचं का आपण? ऐका, ह्या जागेत पाईप निघली तर हा काळा काटा कुठं जाऊया? काळ्या काटाकडे लक्ष द्या फक्त. बघा फक्त चालू गॅस मध्ये इथं मी पाईप काढायला लागलो. कुठे गेला? इथं गॅस ये म्हणलं तर येतो का? म्हणजे एखाद्या दिवशी आपल्या घरात लहान बाळावाने किंवा चुकून पाणी लागून लागून जर या पाईपा निघल्या तर हा काळा काटा कुठं जातो? लगेच हो का लाल वर येतो. म्हणजे पुढं गॅस सोडायचं जाग्यावर मशीन लगेच बंद करून टाकता 1 सेकंदाच्या मध्ये. जसं घरात मीटरच्या बाजूला आपल्या घरात एमसीबी आहे, शॉर्ट सर्किट झाल्याबरोबर तो खटका खाली पडत असतो, तसा हा टाकीमधला जो मशीनचा काटा आहे तो लगेच लाल वर येतो. आता ऐका इकडं, ह्या टाकीला मगाशी सांगितलं किती प्रेशर दिलेलं आहे? 660. एवढं प्रेशर का दिलेलं आहे? की हॉटेलवाले, शाळेचा भाग, कमर्शियल मोठ्या मोठ्या कार्यक्रम, लग्नाला सिलेंडर वापरतात मोठ्या शहराला, मग तिथं प्रेशर जास्त लागतो. पण आपल्या घरामध्ये प्रेशर तेवढा लागत नसतो. म्हणून ह्या मशीनीला जेवढा घरामध्ये प्रेशर लागतो तेवढा 160चा प्रेशर दिलेला आहे. 500 प्रेशर कमी केलेला आहे. मग 500 प्रेशर का कमी केलेलं आहे? की एक बर्नर घरातला 40च्या प्रेशरला चालतो, मग 4 बर्नर चालण्यापुरता प्रेशर आहे. उगा घड्याळाला मी असं जरा टच करून सोडतो की 160चा प्रेशर हा जाळ कुठवर जातो. म्हणजे तुम्ही अंदाजा घ्या 660ला जाळ कुठवर जाईल. मी फक्त वर दाखवतो का, वरच्या बाजूला दाखवतो. जरा घड्याळाला आपण दाबून सोडलं तर आपल्या छतामध्ये जाळ चाललेला आहे. कितीचा प्रेशर आहे? 160चा प्रेशर आहे. फक्त घरातले 4 बर्नर या मशीनवर चालतात. लग्नाच्या हॉटेलच्या शेजारी चालेल. आवाज घ्या. बघा, या घड्याळाला दाबलं की गॅस येतो, सोडलं की बंद करतंय, म्हणून इथं माझं डिरिंग होत आहे. हे जर बंद करत नसेल तर माझं सुद्धा डिरिंग झालं नसतं. बघा असं प्रेस केलो, आता इकडे लक्ष द्या. हे पाईप निघली म्हणून मशीनला बंद केलं, पण घरामध्ये पाईपा निघत नसतात का? काही घरात किल्प बसवलेले असतात, काही पाईपा फिट बसलेल्या असतात. आता ज्यांच्या घरात 3-4 वर्ष झालेल्या पाईपा असेल जुन्या, 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष झाले, असं लग्नाला घरी गेल्यावर मूळ पाहून बघा. लबर पुजल्याला असेल तर याला चिरा पडल्यावर दिसतात घरी चिरा पडल्यावर दिसतात. मग आपण काय करू, एक छोटस बारीक पंक्चर करून बघू. बघा इथं आता आपला गॅस चालू आहे, रोजच्या सारखा आहे का गॅस चालू? एक छोटस पंक्चर करतो का ह्या जाग्यात बारक. इथं येतो का बघा गॅस लिकेज झाल्यावर? इथं येतो का? म्हणजे लिकेज झाल्याबरोबर काळा काटा लगेच खाली आला. आता सगळ्यांना दिसतं इथं लिकेज झाल्याला, म्हणजे इथं ह्या जागेत काय झालेलं आहे? चीर पडलेली आहे का नाही? ज्या वेळेला आपल्या घरामध्ये पाईपला चिरा पडलेल्या असेल किंवा रेग्युलेटर पासून आपल्या शेगडी बटन खराब असेल किंवा शेगडीमध्ये फॉल्ट असेल, त्याला किती पण प्रेस करा, काळा काटा वर जाऊन थांबतो का बघा. का किती आपण दाबत राहिलो तर याला बघा थांबतो का वर येऊन? म्हणजे याला किती पण दाबत राहिलो तर ह्या जाग्यामध्ये कायम गॅस चालू राहत नाही. आणि एकटा रेग्युलेटर राहिला तर काय केलं असतं? सिंगल राहिल्यावर चालू राहिला असतं. हो का? हे लिकेज मी जरासा असा आडवून धरतोय, तर काय केलं? आडवून धरलोय. बघा ह्याला परमिशन दिलो, इथं रोजच्या सारखा आपला स्वयंपाक ह्या जाग्यात चालू आहे. चुकून इथनं चिंगारी मारून हा जाळाच्या संपर्कात पाईप आली, अशी पाईप पेटली तर आपलं रेग्युलेटर काय काम करताय? बॅक फायर क्षमता असल्यामुळे लागलेला जाळ टाकीत न्यायचं काम करताय. पण मशीन काय काम करताय? जेवढा पाईपामध्ये गॅस आहे तेवढा निघाला की काळा काटा कुठे गेला? म्हणजे इथं गॅस ये म्हणलं तर येतो का? एखाद्या दिवशी चुकून पाईप पेटली गेली तर जेवढा पाईपामध्ये गॅस आहे तेवढा निघाला की ऑटोमॅटिक काळा काटा कुठे जातो? बघा लक्ष द्या. बघा पाईप पेटली तर काळा काटा कुठे गेला? लगेच बघा काळा
खाली आला म्हणजे तर गॅस ये म्हणलं तर येतो का कायम जाग्यावरती बंद करून टाकायचं काम करतो. हे लिकेज कवा तरी होतात. घरातलं रेग्युलेटरचं बटन खराब राहणे, पाईप चिरल्याने राहणे, पाईप उपसणे, शेगडीचं बटन तुटणे हे कवा तरी होतं. पण हल्ली सर्वांच्या घरामध्ये रोज होणारं लिकेज म्हणजे बर्नेल. आता बघा रोज सकाळी आपल्या घरामध्ये ह्या गॅसवर कोणी चहा ठेवतं, कोण दूध ठेवतं, तर कोण आंघोळीचं पाणी ठेवतं. या शेगडीवर ठेवलं जातं का नाही? इकडं ठेवलं जातं आणि इकडं दुसरे कामं करतात. झाडू मारणे, भांडे घासणे, आई वडिलांना फोनवर बोलणे. उतू गेल्याच्या नंतर काय होतं? शेगडीचा जाळ विझला जातो. आता इथं जाळ विझलाय म्हणलं तर गॅस यायला चालू असेल का बंद असेल? चालूच राहणार. आता सिस्टीम मध्ये कुठंही लिकेज नाही. आता काळा काटा कुठे आहे बघा? आता वरी आहे म्हणजे इथं गॅस यायला लागलाय. वास आल्यावर मला सांगा, आपण लायटर लावून बघू कुठवर वास आला तिथवर जाळ जातोय का? वास आल्यावर सांगा. सोलापुरामध्ये हातूर गावामध्ये घडलेली घटना आहे. टाकी नवीन, रेग्युलेटर नवीन, पाईप नवीन. फक्त शेगडी त्यांच्या घरामध्ये 9 ते 10 वर्षाखालची जुनी शेगडी होती. त्या शेगडीमध्ये लिकेज असल्यामुळे रातभर घरामध्ये गॅस फोडला गेलाय. झोपीत न उठल्या उठल्या लहान मुलगा रडत असल्यामुळे आईनं काय केलं? दुधाचं पातेलं शेगडीवर आणून ठेवले. घरात गॅस पसरलेला अंदाजा घेतले नाहीत. त्याच्यात लक्षात आलं नाही. शेगडी बटन चालू करून लायटर मारल्या मारल्या सिलेंडरचा भक्कन स्फोट झालाय. स्लॅब साईडच्या भिंती पडल्या गेल्या. 4 जखमी झाले आणि एक 6 वर्षाची मुलगी त्यात मरण पावली. मग बऱ्याच घरामध्ये हे गॅस किती बाहेर आलंय कुणी अंदाजा घेतात का? वास येत असेल तर काय करत असतात आपल्या घरात? वास येत असेल तर बऱ्याच घरामध्ये काय करतात की वाऱ्यानं तरी गॅस बाहेर जाईल म्हणून पंख्याचं बटन चालू करायला बघतात. मग कधी कधी बटनात स्पार्क व्हायला बघतोय. काय होतंय म्हणून जरी डायरेक्ट लायटरवरून मारलं की पसरलेला फडका आपल्या अंगावर यायला बघतो. तशा वेळेला घरात जर गॅस जास्त पसरला तर इकडे लक्ष द्या. घरातल्या कुठलीही लाईटीची बटणं चालूला चालू ठेवायच्यात आणि बंदला बंद ठेवायच्यात. घरातले सगळे दरवाजे खिडक्या उघडायचं, घरात सांगून ठेवायचं अर्धा ते पाऊण तास शेगडीचं बटन बंद ठेवा. अर्धा पाऊण तास नंतर शेगडीचं लायटर पेटवून शेगडी चालू करा. लगेच जर केलं की तो भडका आपल्या अंगावर येतोय. आता मला सांगा, एवढा उशीर मी बोललोय, गॅसचा वास यायला लागलाय का तुम्हाला? आपण लायटर लावून बघू यालाय का? बघा आता मी इथनं लायटर लावून बघतो, भडका कुठवर जातो बघा. बघा 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 कितना असंच आपण इथं मेणबत्ती आणून ठेवलो. घरामध्ये उघड लायटर मारतात तर मी तर जाळ फिरवून दाखवतो, होतोय का बघा भडका. मग अशा वेळेला ही मशीन काय काम करतं इकडे लक्ष द्या. उतू जाऊन घरामध्ये शेगड्या बंद पडल्यावर पुढे येणारा जो गॅसचा प्रेशर होता ही मशीन 80% टाकीमध्ये जाग्यावर लॉक करताय. 80% करताय. 20% ह्या बर्नेल मधनं गॅस बाहेर येत असतो. बर्नेलच्या बाहेर आल्या आल्या 20% विरघळून जात आहे आणि वास आला तर आपल्याला कळतं शेगडीचं बटन चालू आपण बंद करू. असं बटन एखाद्या दिवशी घरात 4 तास चालू राहू द्या, 8 तास चालू राहू द्या, दिवसभर 2 दिवस चालू राहू द्या. शेगडीचं बटन चालू राहून जर आपण लायटर मारलं तर जेवढं बर्नेल फुगलं होतं तेवढंच पेटतं, पण भडका किंवा स्फोट व्हायची भीती नाही. आता परवा तुळजापुरात तुम्ही बघितलाय गॅसच्या स्फोट मध्ये 4 ते 5 कुटुंबाचं नुकसान भरपूर झालेलं आहे. लाखो लोकांना म्हणजे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मग अशा घरामध्ये गॅस लिकेज झालेला असेल, दिवाबत्तीच्या संपर्कात आला असेल, इलेक्ट्रिक लाईटीच्या संपर्कात आला तर एखादा स्फोट होत असतोय. आता बघा मी शेगडी चालू करतो, किती पेटतंय बघा ही बर्नेल. जेवढं फुगलं होतं तेवढंच पेटतंय. होतंय का भडका? एवढा वेळ बोलायला लागला होता. म्हणजे किती उशीर चालू राहिले तर भडका किंवा स्फोट व्हायची भीती नाही. चालू मध्ये हे रेग्युलेटर अचानक निसटलं एखाद्या दिवशी तरी मशीन काय काम करताय बघा. का येतो का इथं गॅस ये म्हणल्यावर? म्हणजे जाग्यावर काळा काटा कुठे गेला? लाल. आता इकडे लक्ष द्या.
घरामध्ये पाणी घातल्यावर जर टाकीतलं गॅस बाहेर येत असेल, बुडबुड्या येत असेल, जाळ्याच्या संपर्कात आलं तर कंपन्यामध्ये स्फोट होईल. तर ही मशीन अशी बनवली आहे कंपन्याने, ह्या टाकीमधला गॅस आणि वरचा जाळ टाकीच्या आतमध्ये वळून घेत नाही आणि टाकीचा कधीही आपल्या घरामध्ये स्फोट व्हायची भीती नाही. बघा ह्या घड्याळाला असं इथं दाबलो मी, इथं लायटर लावलो तर जाळ वर जाऊ शकतो, पण महागारी टाकीमध्ये वळून घेत नाही आणि टाकीचा इथून पुढे घरामध्ये स्फोट व्हायची भीती नाही. हाय का बघा स्फोट व्हायची भीती, वर जातो पण टाकी पडून घेत नाही. करू नका, त्याला काढणं बसवलं किती सोपं आहे. एवढंसं काळं बटन एक बंद करायचं आहे, कडाच्या काळ्या रिंगला फक्त वर उचलायचं आहे, रिंग उचललं की मशीन निघली. नवीन सिलेंडर घेऊन आल्यावर काळं बटन बंद ठेवून एवढे रिंग उचलायचं, ते टोपण काढून याच्यावर तेव्हा असं इथं बसवायचं. बसवल्यानंतर साईडच्या काळ्या रिंगला खाली असं दाबायचं आहे, खटकन आवाज येतो. खाली गेलं, हे बटन फिरलं म्हणजे आता मशीन बसली गेली. ह्याच्यावर आपल्या घरातला हा रेग्युलेटरच्या वर बसवायचा आहे, रेग्युलेटरचं बटनही चालू करायचं आहे. टाकीतला गॅस पुढे जाण्यासाठी नवीन टाकी लावल्या दिवशी फक्त एकदाच प्रेस करायचा, रोज सकाळ संध्याकाळ दाबायची गरज नाही. असं एकदा एकदा दोनदा प्रेस केलो तर रोजच्या सारखी शेगडी आपली चालू झाली. इथून पुढे शेगडीचंच बटन, शेगडी बारीक करणे, मोठा करणे आणि बंद करणे, इकडे हात लावायची गरज नाही. चुकून एखाद्या दिवशी स्वयंपाक नसताना कामावर गेल्यावर कुठंतरी लिकेज घडलं गेलं, आपण घरात नसताना, तर हा काळा काटा वर थांबतो का बघा. कुठं चिर पडली, कुठं रेग्युलेटर खराब असला, शेगडीत फॉल्ट असेल, स्वयंपाक नसताना पण निघलं तर काळा काटा कुठं जातो का बघा. इथं गॅस येतो का, म्हणजे 1 सेकंदाच्या मध्ये स्वयंपाक नसताना पण कुठे लिकेज झालं की ऑटोमॅटिक बंद करतात. ही एकदा मशीन आपल्या घरामध्ये बसवलं तर कंपनीने याला लाईफ दिलेली आहे 40 वर्षाची. म्हणजे एकदा घेतलं तर 40 वर्षापर्यंत ही मशीन घरामध्ये आपण वापरू शकतो. वापरताना एखाद्या दिवशी किचन कट्ट्यावर मशीन खाली पडली, बटन मोडलं, रिंग तुटलं, काच तुटलं किंवा आपल्याला खराब लागले तर कंपनीने पीस टू पीस गॅरंटी 3 वर्षापर्यंतची जबाबदारी घेतली. 3 वर्षात 4 वेळा खराब होऊ द्या, 1 रुपया चार्जेस कंपनी घेत नाही. आणि ह्याला चिशी नंबर असतो, जसं गाडीला आहे तसा. तर चिशी नंबर नुसार 2 करोड पासून ते 15 करोडचा इन्शुरन्स आहे. हे बसून घरामध्ये अपघात काय होत नाही आणि 15 करोड इन्शुरन्स काय तुम्हाला मिळत नाही. जेव्हा दुकानात घ्यायला आपण गेलो मशीन, गॅसेफ इंडिया लिमिटेड कंपनीची मशीन द्या म्हणलं. गॅसेफ इंडिया लिमिटेड कंपनीची मशीन मुळे गॅसची बचत होते. प्रत्येक सिलेंडरच्या मागे 20 ते 25% बचत होतं. वर्षाला ज्याच्या घरात 8 सिलेंडर लागतात, 2 ते 3 सिलेंडरचे पैसे सुद्धा वाचले जातात या मशीनमुळे. या एक मशीनची किंमत 4500 रुपये नुसतं सेफ्टी डिव्हाइसची किंमत आहे. हे सुरक्षा अभियान चालू असल्यामुळे हे कंपनीने 10 तारखेपर्यंत त्याला 2000 रुपयाच्या सबसिड्या दिलेत. 2499 म्हणजे 2500 रुपयाला एक मशीन आहे. मशीनची किंमत फिक्स आहे, कुणाला 100-200 कमी होत नसल्यामुळे त्याच्यावर या 2 वस्तू फ्री आहेत. एक 5 वर्ष गॅरंटी असलेलं केसरी कलरचं पाईप त्याच्यावर एक गिफ्ट दिलं जातं. चांगल्या क्वालिटीचा एक लायटर आहे. लायटरला तुम्ही अर्धा तास याला पाण्यामध्ये ठेवा, नंतर वापरायला काढा, खराब व्हायची भीती नाही. असा चांगल्या क्वालिटीचा एक लायटर कंपनीने दिलेला आहे. हे मशीनवर एक पाईप लायटर ज्यावर गिफ्ट दिलं जातं. जीएसटीचे बिल आहे, म्हणजे जीएसटीच्या बिलावरनं कुणी दिलंय, ऑफिस कुठं आहे, कधी घेतलेला, या सगळ्या गोष्टी कळल्या जातात. सोलापूरला ऑफिस आहे, स्वामी समर्थ एंटरप्राइजेस 70 फूट रोड भाजी मार्केटात ऑफिस आहे. आमच्याकडे 3 प्रकारच्या मशीनी मिळत असतात. घरात वापरायला घ्यायचं असेल तर 2500 रुपयाला मिळतं. गॅस गिझर कुणाच्या घरात बसवला असेल, पाणी गरम करायचा गॅसवरचा गिझर, तर गिझरचं मशीन 2600 रुपयाला आहे. शाळेचा भात किंवा हॉटेल धाब्याला मोठ्या शेगड्या वापरतात, मोठ्या शेगड्याला कमर्शियल मशीन लागतात, कमर्शियल मशीन 3500 रुपयाला आहे. 3 प्रकारच्या मशीन आहेत. तर तुम्हाला कुणाला घरामध्ये घ्यायचा असेल, शिक्षकांना आज घ्यायचा असेल तर आज पण तुम्ही फोन पे गुगल पे करून बसवू शकताय. काही अडचणी असेल तर तुमच्यासाठी एक रिझर्वेशन सिस्टीम आहे.
आज जर पैसे घ्यायला 2,500 नसेल तर 500 रुपये देऊन बुकिंग केलं तर 60 दिवसाची कंपनीची मुदत आहे. आज बुकिंग करून तुम्ही मला आजच घराकडे येऊन बसवा किंवा उद्या रविवारचं येऊन बसवा, आम्ही स्वतः तुमच्या घरी येऊन बसवतो. 500 बुकिंगला दिलेले ह्या 2,500 मधनं कमी होतात. घरी आल्यावर राहिलेले 2,000 रुपये द्यायचं आणि मशीन बसून घ्यायचं. बुकिंग का करायचं, कशासाठी कंपनीला 500 द्यायचं? उद्या कंपनीनं 4,500 किंमत वाढवली, पाईप लायटर द्यायचं बंद केलं तर एवढ्याच पैशामध्ये पाईप लायटर मशीन मिळावून बुकिंग करायचं आहे. तुम्ही सर्वजण विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी परमिशन देऊन गॅस सुरक्षेची माहिती ऐकल्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझी माहिती